शांत का? नमस्कार. आज आपण विंडोजच्या एका अशा फीचरबद्दल बोलणार आहोत जे एकेकाळी खरंच खूप महत्त्वाचं होतं, पण आज जवळजवळ गायबच झालंय. हो, मी बोलतोय बॅकअप आणि रिस्टोअरबद्दल. चला तर मग सुरू करूया याचा रंजक प्रवास. आठवतंय का ते फीचर? अरे, आपल्या सगळ्या महत्त्वाच्या डेटासाठी एक सुरक्षा कवचच होतं ते. मग असं नेमकं काय घडलं की ते अचानक दिसेनासं झालं? चला, आज याच प्रश्नाचं उत्तर शोधू. आपल्या कॉम्प्युटरमधला डेटा उडाला तर काय होतं? ही डोकेदुखी काही नवीन नाही, बरोबर? याच मोठ्या समस्येवर तोडगा म्हणून मायक्रोसॉफ्टने विंडोज विस्टामध्ये एक भन्नाट सोय दिली होती. हो, ते बॅकअप अँड रिस्टोअर फीचर. खरं तर आपल्या सगळ्या डिजिटल फाईलसाठी एका सेफ्टी नेट सारखंच होतं ते. मग नक्की काय होतं हे फीचर? सोप्पं आहे. ही विंडोजमध्येच दिलेली एक सुविधा होती. याच्या मदतीने बघा, कोणीही आपल्या महत्त्वाच्या फाईल्सची एक कॉपी बनवू शकत होतं. किंवा त्याहूनही भारी म्हणजे संपूर्ण कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्कची एक जशीच्या तशी प्रतिमा म्हणजे सिस्टम इमेज तयार करू शकत होतो. जणू काही आपल्या कॉम्प्युटरचा एक फोटोच काढून ठेवल्यासारखं. आता इथे बघा, या फीचरचा संपूर्ण प्रवास अगदी थोडक्यात दिसतोय. सुरुवात झाली विंडोज विस्टामध्ये, विंडोज 7 मध्ये ते आणखी चांगलं झालं आणि विंडोज 8 पासून याचा शेवट सुरू झाला. तर विंडोज विस्टा आणि विंडोज 7च्या काळात हे फीचर खरंच खूप लोकप्रिय होतं. चला तर मग बघूया की त्या काळात ते नेमकं कसं काम करायचं आणि डेटा सुरक्षित ठेवण्याचे मुख्य मार्ग कोणते होते. या फीचरची सगळ्यात खास गोष्ट काय होती माहितीये? यात 2 पर्याय होते. एक होता फाईल बॅकअप. म्हणजे काय? तर फक्त आपल्या महत्त्वाच्या फाईल्स आणि फोल्डर्सची एक झिप फाईल बनायची. आणि दुसरा होता अधिक पॉवरफुल पर्याय, सिस्टम इमेज. यामध्ये अक्षरशः संपूर्ण हार्ड डिस्कची एक VHD फाईल तयार व्हायची. म्हणजे विचार करा, आपला पूर्ण कॉम्प्युटरच एका फाईलमध्ये बंद. आणि याच्या मागे ना खरंच एक जबरदस्त टेक्नॉलॉजी होती. म्हणजे विचार करा, आपण काम करतोय आणि त्याचवेळी बॅकअप हे घेतला जातोय, फाईल्स बंद न करता. हे शक्य व्हायचं व्हॉल्यूम शॅडो कॉपी सर्व्हिस किंवा VSS मुळे. इतकंच नाही तर ते इतकं हुशार होतं की फक्त ज्या फाईल्स बदलल्या आहेत ना त्यांचाच बॅकअप घ्यायचं. याला म्हणतात इन्क्रिमेंटल बॅकअप. त्यामुळे वेळ आणि जागा दोन्ही वाचत होती. आता हे फीचर खूप उपयुक्त होतं, यात काही शंका नाही. पण त्यात काही मर्यादाही होत्या, काही छुपे नियम होते. आणि खरं सांगायचं तर ह्याच मर्यादांमुळे पुढे जाऊन हे फीचर मागे पडायला लागलं. चला बघूया काय होत्या त्या मर्यादा. पण एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. हे साधन जितकं पॉवरफुल होतं तितकंच ते सगळ्या विंडोज वापरणाऱ्यांसाठी उपलब्ध होतं का? आणि याचं उत्तर आहे नाही. आणि गंमत म्हणजे इथेच त्याच्या अस्ताची सुरुवात झाली होती. विस्टा आणि विंडोज 7 मध्ये एक मोठा फरक होता, तो म्हणजे नेटवर्क बॅकअपचा. विस्टामध्ये सिस्टम इमेज नेटवर्कवर सेव्हच करता येत नव्हती. ही एक खूप मोठी अडचण होती. विंडोज 7ने ही समस्या सोडवली, पण त्यात एक मोठा पण होता. ही सुविधा फक्त आणि फक्त महागड्या विंडोज व्हर्जन्समध्येच उपलब्ध होती. आणि इथेच सगळा घोळ होता. म्हणजे बघा, नेटवर्कवर बॅकअप घेणं किंवा बॅकअप आपोआप शेड्यूल करणं ही सगळी अत्यंत महत्त्वाची फीचर्स फक्त विंडोजच्या प्रोफेशनल आणि अल्टिमेट सारख्या महागड्या व्हर्जन्समध्येच होती. जे सामान्य लोक होम व्हर्जन वापरायचे त्यांना ह्या सुविधा मिळतच नव्हत्या. एवढंच नाही तर आणखीही काही तांत्रिक मर्यादा होत्या. उदाहरणार्थ, टेप ड्राईव्हजना सपोर्ट नव्हता. USB ड्राईव्हवर सिस्टम इमेज बॅकअप घ्यायचा असेल तो NTFS फॉर्मॅटमध्येच पाहिजे होता. अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे ना हे फीचर वापरायला थोडं किचकट वाटायला लागलं होतं. आणि मग आलं विंडोज 8. यासोबतच मायक्रोसॉफ्टने बॅकअपबद्दलचा आपला विचार पूर्णपणे बदलला. हा या फीचरच्या प्रवासातला एक खूप मोठा टर्निंग पॉइंट होता. वर्ष होतं 2012 आणि इथून सगळं काही बदलून गेलं. विंडोज 8च्या येण्याने बॅकअप आणि रिस्टोअरच्या युगाचा अस्त व्हायला सुरुवात झाली. मायक्रोसॉफ्ट आता एका नवीन आणि जास्त सोप्या मार्गाच्या शोधात होतं. मायक्रोसॉफ्टचं अधिकृत कारण काय होतं? तर त्यांचं म्हणणं होतं की हे जुनं फीचर फारसं कोणी वापरतच नाहीये आणि म्हणूनच त्यांनी त्याच्या जागी फाईल हिस्ट्री नावाचं एक नवीन सोपं फीचर आणलं. हे फक्त फाईल्सच्या वेगवेगळ्या व्हर्जन्सचा बॅकअप घेण्यासाठी बनवलं होतं. पण गंमत म्हणजे हे फीचर एका झटक्यात नाही काढलं. एक प्रोसेस होती. आधी विंडोज 8मध्ये त्याला डेप्रिकेटेड म्हणजे आता वापरू नका असं ठरवलं. मग त्याचं नाव बदलून विंडोज 7 फाईल रिकव्हरी असं ठेवलं. जणू काही सांगत होते की हे आता जुनं झालंय. हळूहळू त्याच्या सुविधा कमी केल्या आणि शेवटी विंडोज 8.1 मध्ये ते कंट्रोल पॅनलमधून गायबच झालं. पण इथे एक ट्विस्ट आहे. मायक्रोसॉफ्टने फाईल बॅकअप तर काढून टाकलं, पण सिस्टम इमेज बनवण्याची सोय ती तशीच ठेवली होती. फक्त फरक हा होता की ती आता समोर दिसत नव्हती. तिला नवीन फाईल हिस्ट्री टूलच्या आत कुठेतरी लपून ठेवलं होतं. तर बॅकअप आणि रिस्टोअरच्या या पूर्ण प्रवासातून आपण काय शिकतो?
एका महत्त्वाच्या फीचरपासून ते एका विसरल्या गेलेल्या टूलपर्यंतचा त्याचा प्रवास. खरं तर टेक्नॉलॉजी कशी बदलते याचीच ही गोष्ट आहे. थोडक्यात सांगायचं तर हे फीचर जुनं का झालं? कारण जग बदलत होतं. लोकांना आता क्लिष्ट पर्यायांऐवजी सोपी, सरळ आणि ऑटोमॅटिक काम करणारी साधनं हवी होती. फाईल हिस्ट्री आणि त्यानंतर आलेल्या क्लाउड स्टोरेजने लोकांची नेमकी हीच गरज ओळखली. आणि हाच मुद्दा आपल्याला एका शेवटच्या पण महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतो. आजच्या जगात जिथे आपला बहुतेक डेटा गुगल ड्राईव्ह, वन ड्राईव्ह सारख्या क्लाउड सेवांवर सुरक्षित असतो, तिथे आपल्या कम्प्युटरवर लोकल बॅकअप घेण्याचं महत्त्व खरंच किती उरलं आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?